आई नाही बाप नाही कुणी नाही. तिचा ते मुलगा गेल्या बसून फाशी घेऊन खाला टाळणी का होईना पण त्यांना खायला घालणं गरजेचं आहे ना. 4 वर्ष झालं जाग्यावर. मंजुरी करायची दुसरं काय. त्यांच्या पदरी 6 मुलं आहेत आणि ही 2 माणसं म्हणजे 8 लोकांचं कुटुंब हे चालवतात फक्त मजुरी करून. मिलिंद रानडे सर न्यूझीलंडवरून या लोकांना खास मदत करण्यासाठी या विंझर गावामध्ये आलेले आहेत. पण दुःखाची एक परिसीमा असते. ह्या माऊलीची 2 मुलं अकाली गेली आणि त्यांचा नातू त्यांच्याकडे बघायचा, तो नातू पण अकाली गेला आणि ही 2 माणसं अक्षरशः एकटी पडली. आता त्यांना खायची मारामार आहे, पण त्यांना 2 वेळचं खायला मिळावं म्हणून हे मिलिंद रानडे सर न्यूझीलंडवरून आलेत आणि त्यांनाही थोडीफार मदत करतायत. मी फक्त एवढंच म्हणेन की मी या लोकांना मदत नाही करतोय, तर मी माझं कर्तव्य करतोय. मालक नाही, अकाली त्यांचं एकटे पण आलंय. त्यांना 4 घास हक्काचे मिळावं म्हणून रानडे सरांनी ही त्यांना थोडी मदत केलेली आहे. आपण जे कमवलंय ते समाजाकरता काहीतरी उपयोग पडला पाहिजे त्याचा, असं आमच्या आई वडिलांचं कायम मत होतं. एकटे राहतात, पण आता अडचण अशी आहे की तरुणपणात त्यांनी काम केलं, पोट भागवलं, पण आता कसं होतंय की काम करता येत नाही म्हणून पोटही भागवता येत नाही. दिलं घेतलं कुणाच्या आयुष्याला जात नाही, जन्माच्या जोडी आयुष्याला जाते. माझ्यावर तुम्ही आधी माती टाकल्यात का मी तुमच्यावर हे सांगू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्राला जे प्रेमात पाडलं ही अशी आपली जिजामाता म्हणजे फुलाबाई भोसले. गेली 50 वर्षे ती जंगलात एकटी राहते. तिच्या कष्टाला थोडा हातभार लावा म्हणून दिलं पायाच्या मनाने आणि वागते तुमच्या धनाने. आपण काय प्रत्येकाचं दुःख कमी करू शकत नाही किंवा दुःख ते विकत घेऊ शकत नाही, पण थोडंफार तरी कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. तुम्ही 1 हात पुढं केला तर समाज अजून 4 हात पुढं करतं. ह्या सरांनी या लोकांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले ते थेट 7 समुद्रापार न्यूझीलंडमधून आणि इकडं धाव घेतली. आई वडिलांनी जे मला संस्कार दिले त्याच्यात मी सांगितलं की माझ्या हातात काही चुका झाल्या असतील कळत नकळत, त्याचं मी परिमार्जन करतोय असं समजा. कृपा करून मी तुमच्यावर उपकार करतोय, मदत करतोय असं समजू नका. अपराध केले असतील, काही चुका केल्या असतील, काही होतं माणसाच्या हातून, तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून हे तू कर. मला मी चालत होता आतापर्यंत, पण आता चालणं बंद झाले. पटकेने पडतं खाली. स्वयंपाक कोण करीत? हाताने. देण्याची तुमची इच्छा आहे आणि तुम्ही ते करत आहात. नुसत्या ओळखणा करून फायदा नसतो, पण ते करणं हे पण तेवढंच महत्वाचं असतं. धन्यवाद सर, तुम्ही इथपर्यंत आलात आणि या लोकांना मदत केली.